दिंडोरीच्या नगर उपाध्यक्ष थोडक्यात म्हणून करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार साहेब आणि झालेले आमचे जिल्हाध्यक्ष दादा यांचे मी आमच्या देशात नंतर आपल्या शहराचे तरुणांना आणि आपले तेव्हा सगळं काम आपले तिकडे साहेब करत असतात आणि आमच्या जिल्हाध्यक्ष संगीताताई हजर असतात. दादा मी नगरसेवक आहे, मला उपनगर अध्यक्ष व्हायचं. मी दोनदा नगर पंचायतमध्ये निवडून आले पण मी अक्षरशः मला उपनगर अध्यक्ष या पदावर बसवले. आणि खऱ्या अर्थाने लोक म्हणतात नसल्यामुळे आपल्याला काही निधी असं काही नाही. आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये काय म्हणतात ना की जीवाच्या वाडामध्ये म्हणजे निवडून आले सत्ताने लागली होती. पुढच्या यशाची पायरी असते असं मानणाऱ्यांपैकी मी असल्यामुळे आपण जे सगळे इथे उपस्थित आहात येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदाच्या निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि आता मग जुनं झालेल्या गोष्टी पुन्हा काढून त्यातून शिकलं पाहिजे हे मान्य आहे. परंतु नव्या देवाने आपल्याकडनं काय चुकलं याचा परामर्श करून विचार विनिमय करून पुढची वाटचाल करणं यासाठी आजची ही बैठक आहे. साधारणतः 3 मार्चला एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पुन्हा जयंत पाटील साहेबांनी नव्याने काही जिल्हा प्रभारीची नेमणूक केली. त्यामध्ये आधी मी प्रभारी आपला होतोच, परंतु मग आता नव्याने धुळे, जळगाव, नंदुरबार आणि काल पुन्हा एक पत्र दिलं आपल्याला रोहित पवार साहेबांना सुद्धा आपल्याला पालघर नाशिकला आपल्याला प्रभारी सोबत दिला आहे. रोहित दादा आणि मी नाशिक, नाना, धुळे, जळगाव आणि नंदुरबार आणि पालघर तर एकत्रितरित्या आम्हाला जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि त्यामुळं नाशिकला आधी आपल्या ज्या निरीक्षिका होत्या तिलोत्तमाताई पाटील त्यांना आता आपण त्या ठिकाणी बाजूच्या जिथं धुळे जिल्हा आहे त्यांना आपण तिकडं बाजूला बुलढाणा आहे तिथली जबाबदारी देऊन इथे नव्याने निरीक्षक आपण नेमणार आहोत. पुढच्या 8 दिवसामध्ये लगतच्या जिल्ह्याचा ज्याला चांगला अनुभव आहे, त्याचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे असा एक व्यक्ती आपल्याला पुन्हा एक माणूस घ्यायचा आहे. हे आपल्या माहितीच्या संघटनेमध्ये जेव्हा बदल होत असतात त्याची माहिती ही जिल्हा कार्यकारिणीतल्या लोकांना असणं गरजेचं असतं. आणि आमचं प्रभारीचं कामच ते आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी याच्यामधला दुवा साधण्याचं काम हे जिल्हा प्रभारीनं करायचं असतं. त्यामुळे येणाऱ्या पुढच्या सगळ्या संघटनात्मक बैठका, निवडणुका, नेमणुका यामध्ये समन्वय साधून आपल्याला काम करायचं आहे. काम कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, परंतु 2-4 गोष्टी या ठिकाणी प्रकाश त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. नानांनी सांगितलं की साहेबांनी आपल्या अध्यक्ष साहेबांनी आपल्याला एक पत्रक काढलेलं आहे की दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी तालुका कार्यकारिणी आणि दुसऱ्या शनिवारी जिल्हा कार्यकारिणी. परंतु आपल्याला सूट दिली की आपल्याला सोयीने कुठला एखादा वार तुम्ही जिल्ह्यावाले ठरवा, तालुक्यावाले तो वार ठरवा. एक वार ठरवून ही मात्र मीटिंग दर महिन्याला झालीच पाहिजे असा दंडक आपल्याला नियम घालून दिलेला आहे, जो आपण सगळ्यांनी पाळावा. आजची बैठक आपण शहर आणि जिल्हा एकत्र घेतली आहे. पुढची बैठक आपली नाशिक शहराची स्वतंत्र घ्यायची आहे, मालेगावची बैठक स्वतंत्र घ्यायची आहे आणि तालुका न्याय बैठक आपल्याला स्वतंत्र घ्यायची आहे. त्या बैठकीला आदरणीय रोहित पवार आणि आम्ही दोघंही त्या ठिकाणी उपस्थित राहू. निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, प्रतिष्ठान पदाधिकारी उपस्थित राहतील आणि मागच्या काळामध्ये आलेली मरगळ झटकून आपल्याला कामाला लागायचं आहे. चांगलं कार्यालय नानांनी दिले त्याचं अभिनंदन आहे, ठराव आपण घेतलेलं आहे. परंतु शेवटी नाना असतील किंवा पाटील असतील किंवा कोण नाना असतील किंवा मंत्री साहेब असतील, हे आता आपल्या यांची गणती आपल्या वरिष्ठांमध्ये आहे. पद कुठला हे महत्वाचं नाही. गजू नाना किंवा दत्तात्रय पाटील किंवा गोकुळ शेठ हे माझ्या वडिलांचे सहकारी मंडळी साहेब. त्यामुळं कुणाकडे कुठलं पद आहे यापेक्षा त्याला काय काम दिलं हे महत्वाचं आहे. त्यामुळं वयामानाचा सगळ्यांचा आदर आपण ठेवणारच आहोत, पक्ष प्रोटोकॉल पाळणारच आहोत. परंतु आपल्याला दिलेली जबाबदारी ही काटेकोरपणे पाळली जाते किंवा नाही याबाबतची यंत्रणा आहे. जिल्हा प्रभारी, जिल्हा निरीक्षक आणि मग जिल्हा कार्यकारिणी. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणीच्या कामासाठी इथून पुढच्या काळामध्ये थोडंसं बायपास सर्जरी ज्याला म्हणतो आपण, ती करण्याची आपल्याला गरज आता आलेली आहे. कारण निवडणूक सगळ्या होऊन झाल्या, लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि त्या ज्या चुका झाल्या आपल्याकडनं किंवा इतर काही वेगळा विषय आहे त्यामध्ये
बरीच चर्चा झाली. आपल्याकडे संघटनात्मक आपली साहेबांनी सांगितलं की उमेदवारांचं वाटप कसं झालं, पीएमचा विषय आला, आम्ही स्वतः त्यामध्ये बाधित आहोत. आता आम्ही कोर्ट कचेऱ्या करत आहोत वेगवेगळ्या माध्यमातून. परंतु हे सगळं होत असताना येणाऱ्या झडपी पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी डोळसपणे आपल्याला कामाला लागायचं आहे. शेवटी ते जे निकाल जो पीएमने दिलाय किंवा लागलेला आहे, तो निकाल मात्र छोट्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी होणार नाही अशी तशी व्यवस्था आहे. एवढ्या मायक्रो लेवलला तसं काही करता येत नाही. मोठ्या लेवलला ते करणे येणं सोपं असतं असं आपण सांगत नाही. अमेरिकेच्या घेतले होते त्यामुळे कुठे हा त्यांना आता आमचा बूथ बांधणीचा विषय असेल किंवा तालुका न्याय बैठकांचा विषय असेल, असे विषय ठिकाणी झालेले आहेत. आणि पक्ष आम्हाला वेळोवेळी दर महिन्याला काही सूचना देत असतो. त्या सूचना खाली देण्याचं काम आम्हाला या निमित्ताने करायचं असतं. एक थोडा वेगळा प्रश्न होता. मागच्या काही दिवसांत प्रश्न उपस्थित झाला होता, त्यानंतर पोलिसांवरती दगडफेक झाली, पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले होते. या दगडफेकीमध्ये महाविकास आघाडीतील लोकांचा अधिकाऱ्यांचा सहभाग होता मात्र आपल्यापर्यंत चर्चा सुरू आहेत, परंतु अजून त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही. जेव्हा होईल तेव्हा आपल्याला आम्ही सांगू निश्चितपणे. शेवटी संघटना बांधण्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे असतात ते घ्यावे लागतात. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्या भावना जाणून घेऊन येणारा माणूस जर ताकदवान असेल, तो संघटनेला बळ देणार असेल, त्याचा विचार सगळ्यांच्या संमतीने त्या ठिकाणी घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यासाठी आपल्या सध्याचं माणूस आहे. आता 100% आम्ही महाविकास आघाडी लोकसभा एकत्र लढलो, विधानसभा एकत्र लढलो. त्यामुळे येणाऱ्या त्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका कशा लढायच्या याबाबत कार्यकर्त्यांचं आम्ही मत जाणून घेऊन त्यावर आम्ही निर्णय घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक डॅमेज कंट्रोल संदर्भात काही आपली वरच्या पातळीवरती स्थानिक पातळीवरती काही चर्चा सुरू, काही प्रयत्न सुरू आहेत? या पक्षाने त्या दिवशी पावलं उचललेली आहेत. एक महिन्याभरापूर्वी याबाबत बैठक झाली आणि मी आपल्याला सांगितलं की 6 जे महसूल विभाग आहेत त्यानुसार जिल्हा प्रभारीची नेमणूक झालेली आहे आणि त्या सर्व जिल्हा प्रभारीने दौरे सुरू केलेत. त्याचाच हा भाग आहे आणि निश्चितपणानं संपूर्ण राज्यामध्ये या पक्षबांधणीच्या बाबत बैठका घेण्याचं आमचं सत्र सुरू आहे. खरं तर साहेब झाली नेमकं ही बैठक कशा संदर्भात घेण्यात आलेली होती? विधानसभेनंतर विधानसभेनंतर पहिलीच ही मोठी बैठक म्हटलं. आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज बैठक घेतली, पक्षाची आढावा बैठक, नाशिक शहर आणि जिल्हा ग्रामीण. आम्ही नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रय पाटील साहेबांची नियुक्ती आम्ही काही दिवसापूर्वीच केलेली आहे आणि आज आम्ही जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. नव्याने पुनर्गठित करण्यासाठी साधारणतः महिनाभरामध्ये नवीन तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीची नेमणूक करण्यासंदर्भात आढावा बैठक आज होती आणि पक्षाने दिलेले कार्यक्रम कसे पार पाडायचे याबाबतचा आजचा हा बैठकीचा कार्यक्रम होता. भगरे सर त्या ठिकाणी हजर होते, आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सर्वच प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आदरणीय जयंतराव पाटलांनी दिलेला कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडण्यासाठीच्या दृष्टिकोनातून विभागवार जे आपले महसूल विभाग आहेत तिथे जिल्हा प्रभारीची नियुक्ती झालेली आहे. पालघर, नाशिकमध्ये आदरणीय रोहितदादा पवार माझी नियुक्ती झाली आणि त्या अनुषंगाने आजची बैठक होती. त्यामुळं या नाशिक जिल्ह्यामध्ये नव्याने संघटना बांधण्यासाठी आजची या बैठकीचं नियोजन करण्यात आले. खरं तर बैठकीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या